हे बघा भाऊ, अहो अशी घरटी बनवली होती त्यांनी. मग ही घरटी आम्ही झाडावर बांधली आणि मग त्याच्यात दाणा आणि पाणी ठेवलं. भाऊ तुम्हाला माहितीये, अहो ते ठेवल्या ठेवल्या लगेच पक्षी आले तिथं. पण भाऊ त्यांना कसं कळलं असेल? कसं आहे सावी, निसर्गातल्या प्रत्येक प्राण्याला ही अशी जाणीव असते. म्हणजे कसं आहे, थोडी जरी हालचाल झाली, काही थोडाफार बदल झाला की त्यांना लगेच जाणवतं ते. त्या पद्धतीने ते वागतात. अरे बघ की किती वेगवेगळे पक्षी आलेले आहेत. अरे मैना पण आहे. कसं आहे ना, आपल्या कोल्हापूरचं वातावरण खूप चांगलं आहे, त्यामुळे असे वेगवेगळे पक्षी इथं बघायला मिळतात. हे तर काहीच नाही, आता इथं कुठनं कुठनं पक्षी स्थलांतरित होऊन येतात. मस्त मस्त. आजकाल आपली शहरं जी आहेत ना, सगळी कॉन्क्रीटची जंगलं झाल्यात हो. त्याच्यामुळं निसर्ग उद्ध्वस्त व्हायला लागलाय आणि त्यामुळं या छोट्या छोट्या जीवांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली. अहो थोडं खाऊन घ्या. नकोय मला. असं नाही म्हणू नका, उपाशी पोटी चिडचिड होईल तुमची. हे बघा, थोडं खाऊन घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. एकदा नाही म्हणून सांगितलं तर कळत नाही का? एवढं कसलं टेन्शन घेऊन बसलाय तुम्ही? एकदा माझ्याशी बोलून बघा, मला शेअर करा, तुम्हालाच बरं वाटेल. आणि मला जर तुमचा प्रॉब्लेम कळाला तर मी सुद्धा तुम्हाला काहीतरी सोल्युशन सांगू शकेन ना. तुम्ही मला सोल्युशन सांगणार? ऍक्च्युली माझी ना एक म्हणजे माझा एक फ्रेंड आहे, त्याच्याबरोबर मला पार्टनरशिप वर्कआउट करायची. आय मीन बिझनेस पार्टनरशिप. पण तो रुसून बसलाय माझ्यावर. काय करावं तेच कळत नाहीये. रुसलाय? लहान आहे का तो? बरं बरं ठीक आहे. तुम्ही ना एक काम करा, तुम्ही सारखं त्याच्या आजूबाजूला राहत जा. म्हणजे कसं, तुमच्या नजरेतील त्याच्याबद्दलचं प्रेम, काळजी, विश्वास हे त्याला दिसलं पाहिजे. आणि एखाद्या माणसाचा जेव्हा आपल्याला सारखा सहवास लाभतो ना, तेव्हा त्या माणसाची गरज आणि किंमत कळू लागते. बट विदाऊट एनी रिझन त्याच्या आजूबाजूला थांबणार कसं? अहो नसेल कारण तर मग तयार करा, सिंपल आहे. पण आहे ना, त्याच्याबरोबर वेळ कसा घालवता येईल असं काम शोधून काढा. म्हणजे कामाच्या निमित्ताने का होईना तुमचं बोलणं तर चालू राहील आणि याच बोलण्यातून त्या व्यक्तीचं आणि तुमचं रिलेशन डेव्हलप होईल. मे बी त्या व्यक्तीला तुमची किंमत सुद्धा कळेल.
माझंच बघा ना. मी कितीतरी कारण शोधून तुमच्या जवळ येत असते. सुचलं, हेच करायला पाहिजे मी. थँक्यू सो मच. तू नसतीस ना तर मला कधी हे सुचलत नसतं. सो वन्स अगेन थँक्यू. मी आलोच. कावळा पण आलेला भाऊ तिथं. भाऊ ते आम्ही ती रील व्हायरल केली होती ना, त्याच्यामुळे ते बघूनच ते आले होते. अरे वा, लय भारी फोटो आलेत की. आणि लय पुण्याचं काम केलंय तुम्ही. ह्या असं पक्ष्यांना दाना पाणी द्यायचं म्हणजे लय पुण्य कमवताय. मग पुण्य तर कमवलंच पाहिजे, कारण पुढच्या जन्मी पण मला भाऊंची नात म्हणूनच जन्म घ्यायचा आहे. म्हणजे अरे खुळ्या, आता मागच्या जन्मात मी एवढं पुण्य केलं म्हणून मी या जन्मात भाऊंची नात म्हणून आले. हा, मग आता जरा पुढच्या जन्मासाठी पण काहीतरी सोय केली पाहिजे ना. कळालं. मला मगाशीच काय आलेलं, सगळ्यांना कळायला पाहिजे म्हणून मी परत विचारलं तुला. असं असेल तर खरा पुण्यवान मात्र मीच बर का. नाहीतर काय, मागच्या जे मी काहीतरी फार मोठं पुण्य केलेलं असणार बघा की. म्हणून मला माझ्या सावीसारखी गोड नात मिळाली, जी माझं घर सांभाळत्या, माझे संस्कार पुढे जपत्या. मग अशानंतर मागच्या जन्मी मी लईच पुण्य केलं असणार. मी पण पूर्ण करू देत की मला पहिला. तर मी लईच पुण्य केलं तर म्हणजे 6वी सारखी मैत्रीण मला म्हणजे मला मिळाली असेल. आमच्याच पापाचा घडा कस काय भरलाय काय माहित. वहिनी काय म्हणालीस का? कोण? मी नाही हो. हा, ते मी जप करत होते, ह्या जन्मी पुण्य कमवायचं म्हणून. दीपे, आलं बघा आमचं पुण्य. आंबे आणले? मी काय आंब्याच्या दुकानात कामाला वेगळे उठसूट आंबे आणायला. दरा, देणाऱ्यांना जर काही वाटत नसेल तर तुम्हाला घेताना कशाला काय वाटायला पाहिजे हो? अरे हो, विसरलोच होतो. रीना जरा बॅग दे बघू. अनुराधा, या मी जरा काही रे आणलेलं आहे.
याचं जरा मस्त थंडगार पन्ह कर काय. हा बाई करते की. अहो, या कैऱ्या कुठून आणल्या? विसरलीच होय. हा आठव आठव बघू. नाही आठवत ना. मी सांगतो. सावे, तू लहान असताना शाळेच्या पाठीमाग एक आंब्याचं छोटस रोपट लावलं होतंस बघ. आता ते रोपट मोठं झाड झालंय. आणि त्या झाडानंच मला ह्या कैऱ्या दिल्यात. आणि म्हणतो कसा, जा माझ्या सावीला हे कैऱ्या नेऊन द्या. कसं आहे ना, लाच म्हणून मिळालेल्या आंब्यापेक्षा कष्टाचा परतावा म्हणून मिळालेल्या कैऱ्याना जास्त गोड असतात. मेहनत आणि संयम त्याची गोडी वाढवते. हो कैरी सांबा, इथंच बसणार आहे का? चला. चला. भाऊ, बहिणीला वाईट वाटलं वाटतं. वाटू दे की, पण माझा सांगण्याचा न बोलण्याचा उद्देश एवढाच असतोय, याच्यामुळे तरी तिला बरं वाईट ह्यातला फरक कळावा. असू दे. एक काम करा, घ्या घे घे. भाऊ, आईस्क्रीम खा सगळ्यांनी मिळून. अरे हो, इथून पुढे सुद्धा असं असं भारी कोलॅबरेशन करा, मस्त काम करा. थँक्यू भाऊ. यू स्क्रीम आईस्क्रीम फॉर आईस्क्रीम. नीता, ए, सोड हे. काय करतेस? ही अशी अवजड कामं यापुढे करायची नाहीसा तू. तुला सगळंच कसं सांगायला लागतं, कळत नाही. हे असं काही काम असेल ना, इराला सांग, ती करे. ताई काय इराला सांगायचे? ते आई जड आहे ना, म्हणून हिच्या हाताला काय मेहंदी लागले का फोडी आल्यात? इरा आपल्या घरची पाहुणी आहे, लक्षात आहे ना? आणि पाहुण्यांना काम सांगण्याची वेळ आपल्यावर येत नाही कधी. काय राहील ना लक्षात? नाही आई, इरा आता पाहुणी कुठे राहिली? ती तर आता घराची सून होणार आहे नाही का. मग लग्नानंतर अचानक कामाचा भार सहन व्हायचा नाही, म्हणून थोडी सवय व्हायला. बास, तुम्ही ना तुमची कामं बघा, उगाच नको ती काळजी करत बसू नका. इरा जेव्हा या घरामध्ये सून म्हणून येईल तेव्हा तिला कुठलं काम द्यायचं ते बघायला मी येतंय लक्षात? होय. अगं हे देवा, लक्ष कुठे आहे तुझं? काय झालंय? होय ते. हा? अगं ह्या पोरीचं एक मला काही कळतच नाही. कायच्या अंगात वारं शिरले की काय?
परमेश्वरा, हिच्याकडे पण बघ बाबा एकदा. हे सगळं आवरून ठेवा आता. हो होय. मी आहे ना, मला सांग, पण तू आता अशी कामं नाही करायचीस. 2 जीवांची आहेस ना का आता. हा दादा, हा धैर्य देवी जवळच्या अक्षदा पक्ष्यांना घालायला गेला होता. मला वाटलं काळी जादू बिदू करायला गेला होता काय. भास्कर, हम्म. हे बघ, हे कोण आहे ह्याच्या बरोबर? कोण आहे? कोण आहे? हो की? अरे अरे, हा पक्ष्यांना तांदूळ घालायला गेला होता का मैनीसोबत गुलुगुलू करायला गेला होता? इथं बघू. कोण आहे ही मैना? अरे दादा, ही मैना तर सावीची मैत्रीण आहे. मला माहितीये की. इबू 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 सब गुलुगुलू करतोय. याचं हिच्यासोबत काही तर असू दे, पण भास्कर, काहीतरी झोल आहे. नाही कसं आहे, हा धैर्य इतका साधा खिलाडी नाही बघ. त्याच्या डोक्यात का नाही काही ना काहीतरी शिजत असणार. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. त्याचं डोकं जोपर्यंत तिकडं अडकलंय का नाही, तोपर्यंत इकडं मुजुमदारांची सगळी इस्टेट मी माझ्या नावावर करून घेणार. वा, काय मस्त कोलॅबरेशन झाले. असलं पुण्य पदरात पडणार असलं तर पैशांचं टेन्शन कोण घेत बसतंय. हॅलो. हॅलो, धैर्य बोलतोय. हा बोला की बोला. काय ग, कोणाचा फोन आहे? ते कोलॅबरेशनचा फोन आलाय. पैसाही पैसा होगा. हा बोला बोला, तुम्ही बोला. ऍक्च्युली मी हे म्हणत होतो की कळलं. ओके ओके, डन 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 डन. पुण्याचं पैशाचं बोल की. हा हा बरोबर बरोबर, पैशाचं. हा काय जे तुम्ही यासाठी पैसे चार्ज करणार? त्याचं काय आहे ना, आम्हाला आहे ना प्रोटोकॉल असतो ना.
म्हणजे बघा, आता आम्ही ज्यांच्यासोबत कोलॅबरेशन करणार आहे तर त्यांच्याकडनं आम्हाला किती पेमेंट मिळणार याचा अंदाज मला माझ्या टीमला द्यायला लागतोय. आणि मग मला माझ्या टीमशी बोलावं लागतं आणि माझी टीम तर इथंच आहे. ओ ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हा तर तुमची बाजू मला व्यवस्थित सगळी कळाली आहे. मग बोलू आपण हा पुढच्या फोनला. तोपर्यंत मी माझ्या टीमशी पण बोलून घेते आणि तुम्हाला कळवते. हा चालतंय. हा बाय. रिने कसलं कोलॅबरेशन आहे? ते होत एक. तू इतक्या वेळा या बोलले असं वाटत होतं तो माणूस आता इथंच येईल. जाऊ दे. कसा दे तो माणूस आहे ना, पैशांच्या बाबतीत लय तोलून मापून बोलत होता. मला म्हणत होता की आधी आम्ही रिझल्ट बघणार आणि मग ठरवणार तुम्हाला पैसे किती द्यायचे ते. कशाला करायचं ना मग. मी एक काम करते, मी उद्याच त्याला कॉल करते आणि सांगते आम्हाला काही जमणार नाही बाबा. हा जाऊ दे अगं, तू नको लक्ष देऊ, तू दे सोडून. ए साहेब, माझ्यासाठी एक आईस्क्रीम आणखी जा. अजून एक? अगं किती आईस्क्रीम खाणार तू? हा साहेब आणखी ग प्लीज. बस बस ड्रामा करू नकोस, आणते. हा आण. एक नंबर कोलॅबरेशन आले म्हणजे एकदम स्पेशल. आपल्याला लगेच कामाला लागायला पाहिजे. काय जरा डोक्यावर पडलंस काय? आत्ता सावीला म्हणालीस की त्या माणसाला सांगून कोलॅबरेशन कॅन्सल करायचंय आणि मला सांगायला लागलेस की उद्यापासून कोलॅबरेशनची तयारी करायची आहे. ए रिने, तू काय आपली टीम बीम फोडायचा विचार करलेस काय? परत ते मेंदवाचा आदन मधनं पक्का करायचे सर्व्हिसिंग. हा बरोबर. एक नंबर कोलॅबरेशन आले म्हणजे एकदम स्पेशल. तू जर का ओळखून दाखवलंस ना की ते कोलॅबरेशन कुणाचं आहे तर ही आईस्क्रीम तुझी. थोडं भरले माझं, तूच सांग. जाऊ दे सोड. अरे कोलॅबरेशन म्हणजे एकदम स्पेशल कोलॅबरेशन. आपला हिरो आणि आपली हिरोईन यांचं कोलॅबरेशन. आणि म्हणजे सावी आणि धैर्य त्या दोघांचं कोलॅबरेशन. काय सांगाले सावी? सावी सावी. अरे हो आले. किती काय करता? हा अगं अजून किती खाणार आहेस तू? आता या आईस्क्रीम ना तुझ्या नरड्यातच कोंबली. अगं तूच बोलली ना तुला खायचंय म्हणून. सॉरी सॉरी सॉरी. दे इकडे. काय चाललंय तुमच्या दोघांचं?